नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वे क्लासेस या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत बघा इंग्लिश ग्रामर यामधील रिपोर्ट रायटिंग आहे. तर रिपोर्ट रायटिंग करायची कशी, तर काय राहते त्यामध्ये टाइप्स ऑफ रिपोर्ट आपण बघूया सुरुवातीला. म्हणजेच काय, अहवालाचे प्रकार. अहवालाचे प्रकार कसे कसे राहतील मग? न्यूजपेपर रिपोर्ट, स्कूल रिपोर्ट, जनरल रिपोर्ट राहतात. हां, म्हणजेच काय राहणार आहे, वृत्तपत्र अहवाल, शालेय अहवाल आणि सामान्य अहवाल. मग त्यात कसं राहू शकते, एखादी बातमी येते. न्यूज पेपर म्हणजेच काय येणार, एखादी बातमी येणार किंवा एखाद्या ॲक्सिडेंट विषयी येणार किंवा कुठला मोर्चा जर निघाला तर त्याविषयी, अशा इत्यादी बातम्या काय राहणार आता न्यूजपेपर रिपोर्टमध्ये असतात. म्हणजेच काय राहणार आहे, इव्हेंट्स, ॲक्सिडेंट, रॅलीज, ETC. तसंच आता स्कूल रिपोर्टमध्ये काय राहणार आहे, तर आता बघूया जनरल रिपोर्ट. जनरल रिपोर्टमध्ये काय राहणार आहे, रिसर्च ऑर ऑफिशियल मॅटर्स. बघा, स्कूल रिपोर्टमध्ये एखादी समजा 15 ऑगस्ट असू द्या, 26 जानेवारी असू द्या, शाळेचा जो फंक्शन होईल किंवा गॅदरिंग राहू द्या, त्याविषयी आपल्याला अहवाल लेखन राहणार आहे. किंवा शाळेच्या खेळाच्या स्पर्धा राहू द्या. आणि जनरलमध्ये इव्हनली जनरल माहिती राहणार किंवा जनरल अहवाल राहणार एखादा. जसं एक्झाम्पल घेतलं आपण, ऑफिशियल मॅटर्स घेतलं. आता बघा, फॉर्मॅट ऑफ रिपोर्ट म्हणजेच अहवाल लेखनाची रचना कशी राहणार आहे. सुरुवातीला काय घ्यायचं, आपल्याला टायटल घ्यायचंय म्हणजेच शीर्षक. तर काय घेणार आपण, अ शॉर्ट क्लिअर हेडलाईन रिलेटेड टू द इव्हेंट. काय करायचं आपल्याला, त्या रिपोर्टला सुटेबल असं एक सुरुवातीला काय द्यावं लागणार आहे आपल्याला, हेडलाईन. सुरुवातीला हेडलाईन टाकायची. 2 नंबरला काय घ्यायचं, बायलाईन मीन्स लेखकाचे नाव. काय लिहिसाल, द नेम ऑफ द रायटिंग द रिपोर्ट. उदाहरणार्थ काय घेईल आपण, किंवा एक्झाम्पल, बाय राहुल शर्मा किंवा स्टुडंट रिपोर्टर. आणि तिसरा जो त्याचा नियम आहे, काय राहणार आहे, डेट अँड प्लेस. म्हणजे ती घटना कुठे घडली, कोणता दिवस होता, तारीख व ठिकाण. म्हणजे मेन्शन व्हेन अँड वेअर द इव्हेंट हॅपन. आता इंट्रोडक्शन काय करायचं आहे, की आपल्याला त्या रिपोर्टविषयी इंट्रोडक्शन करायचं आहे. अ ब्रीफ ओव्हरव्ह्यू ऑफ द इव्हेंट. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, त्या अहवालाविषयी माहिती लिहायची आहे खाली. म्हणजे रिपोर्ट रायटिंग लक्षात येईल का तुम्हाला, की नेमकं काय करायचं आहे. सुरुवातीला आपल्याला सुंदर सुटेबल अक्षरामध्ये, एक शॉर्टमध्ये, आपल्याला जास्त लांब न्यायचं नाही. कसं, एक्झाम्पल इथं बघा, आता स्कूल ॲन्युअल डे सेलिब्रेशन घेतलं ना आपण एक्झाम्पल आहे, त्या टाईपचंच एक तुम्हाला टायटल द्यायचं आहे. आणि खाली काय करायचं आहे, रिपोर्टरचं नाव लिहिणारा. मग नंतर काय करता आपण, डेट अँड प्लेस लिहिणार. आणि त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला इंट्रोडक्शन द्यायचं आहे. फक्त ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तुम्हाला रिपोर्ट रायटिंग अगदी सोपी जाणार आहे. आता यात तुम्हाला मी एक एक्झाम्पल दाखवणार बघा. तर एक्झाम्पल काय राहणार आहे, तर सुरुवातीला बघा, आपण एक सुटेबल असं टायटल दिलेलं आहे त्यात. आणि काय केलेलं आहे, बाय लाईन मीन्स आपण लेखकाचं नावसुद्धा लिहिले. आणि 3 नंबरला काय राहणार आहे, डेट अँड प्लेस राहणार. नंतर काय येणार, या जागी आपले इंट्रोडक्शन राहील. सुरुवातीला आपण नेमकं कार्यक्रमाचा उल्लेख करणार आपण सुरुवातीला. आणि त्यानंतर मेन बॉडी म्हणजेच जे आहे आपलं कार्यक्रमाचा मेन उद्देश जे राहणार आहे, ते आपण या एक्झाम्पलमध्ये दाखवलेलं आहे. आणि शेवटी काय राहणार आहे, समारोपण म्हणता आपण, ज्याचा एंडिंग कसा राहणार आहे, एकदम सुटेबल असा. कारण ह्या तिन्ही गोष्टी ज्यावेळेस आपल्याला लक्षात आल्या, तर आपल्याला ही रिपोर्ट रायटिंगसुद्धा तितक्याच लवकर लक्षात येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.